जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्या सुबह करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। खरं तर आज एक व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की बरीच ह्या महाराष्ट्रातील मुलं की त्याबाबत त्यांना थोडीशी माहिती नाहीये। म्हणजे जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या काही जागा निघतात त्याच्याबाबत बऱ्याच मुलांना माहिती नसतं। आपल्या डोक्यामध्ये एकच फेट बसलेलं आहे की फक्त महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस। ठीक आहे, साहजिक आहे, चांगली गोष्ट आहे, परंतु ज्या काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जागा निघतात जसं की सीआरपीएफ पोलीस भरती, सीआयएसएफ पोलीस भरती, अशा काही जे जागा निघतात त्याच्यावरती आपलं जास्त लक्ष नसतं। आणि आपण बघितलं गेलं तर महाराष्ट्रातल्या बऱ्याच मुलांचा कल तिकडे जाण्याचा कमी आहे। त्याचं कारण असं आहे की आपल्या मुलांना माहितीच नसतं की त्या जागा कधी निघतात, कशा पद्धतीने भरल्या जातात, त्याला शारीरिक चाचणी कशी आहे, त्याची मैदानी चाचणी कशी आहे, त्याचा अभ्यासक्रम कसा आहे, त्याच्याबाबत बऱ्याच मुलांना माहिती नाही। आणि आताच एक 2-3 दिवसापूर्वी एक अशी एक नोटिफिकेशन पडलेलं आहे की ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये जे सीआरपीएफ पोलीस भरतीच्या जे जागा आहेत त्या निघतायत। त्याच्याबाबत मी थोडीशी तुम्हाला माहिती देतोय। व्हिडिओ न स्किप करता, न पुढे ढकलता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे ज्या मुलांना ह्याच्याबाबत माहिती नसेल त्यांना एक माहिती भेटेल आणि ज्यावेळी जागा सुटतील त्यांनीही ते आवेदन अर्ज करतील असं मी अपेक्षा करतो। आणि व्हिडिओला आपण सुरुवात करूया की जे आता सीआरपीएफ पोलीस भरती 2025 याचे जे काही वॅकन्सी आहेत ते ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये 100% आवेदन अर्ज सुरू होतील। आणि ज्यावेळेस आवेदन अर्ज सुरू होतील त्यावेळेस पण आपण एक व्हिडिओ बनवू, परंतु त्याच्याबाबत थोडीशी मी एक तुम्हाला माहिती देतोय की आपण कायम एकच करतो की फक्त एकाच दगडावर पाय ठेवतो, परंतु हा एका दगडावर पाय ठेवण्याचा विषय नाहीये। जो पोरगा स्पर्धा परीक्षा करतो, जो पोरगा पोलीस भरती करतो, आर्मी करतो, त्यानं मला असं वाटतं कुठल्याही जागा निघाल्या, कुठलेही आवेदन अर्ज निघाले तर त्या आवेदन अर्जामध्ये जर आपण कॅपेबल असेल तर आपण त्या आवेदन अर्ज करू शकतो। तर त्या मुलांनी तिथेही पोहोचावं असं एक मला वाटतं। का तर जसं की आपण बघतो की एवढी मोठी स्पर्धा आहे, एवढं मोठं कॉम्पिटिशन आहे, तरी पण जर काय अशा जागा निघत असेल तर आपण आवेदन अर्ज करावा ही सर्वांना मी विनंती करतो। आणि आता फेब्रुवारी महिना सुरू आहे आणि ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये सीआरपीएफ पोलीस भरती 2025च्या जागा निघतायत। महाराष्ट्र पोलीस भरती वेगळी, ती फक्त राज्य शासन आणि राज्याच्या मर्यादित असते, परंतु सीआरपीएफ म्हणजे रिझर्व्ह पोलीस फोर्स, त्या सीआरपीएफचा हा फुल फॉर्म आहे। रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हटल्यानंतर आपल्याला माहिती असेल की संबंध भारत फिरायला भेटेल आणि ह्या जगामध्ये तुम्हाला सगळीकडे फिरायला भेटेल, एवढी मोठी संधी आहे। त्याच्या एकूण जागा असतील 12,258 जागा आहेत। लक्षात ठेवा, सीआरपीएफ पोलीस भरतीच्या ह्या फेब्रुवारीमध्ये जागा सुटतील आणि त्याच्या एकूण जागा असतील 12,258 एवढ्या जागा असतील। ठीक आहे, आता बऱ्याच मुलांचा प्रश्न असा असेल की सर मग ह्याची वयाची मर्यादा काय आहे? वयाची मर्यादा माहित नसती, अभ्यासक्रम माहित नसतो, जसं की मी तुम्हाला आधी बोललो तसं। तर मी वयाची मर्यादा तुम्हाला सांगू शकतो की ओपन म्हणजे जो खुला प्रवर्ग आहे त्या खुला प्रवर्ग 18 ते 25, म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी 18 वर्षापासून 25 वर्षापर्यंत जो पण एक उमेदवार असेल तर तो या सीआरपीएफ पोलीस भरतीसाठी आवेदन अर्ज करू शकतो। त्याच्यानंतर एससी आणि एसटी हे जे दोन प्रवर्ग आहेत ह्या प्रवर्गासाठी त्यांनी 5 वर्षाची सूट दिलेली आहे। म्हणजे 5 वर्षाची सूट म्हणजे कसं, 18 ते 30 इथपर्यंत ते अर्ज करू शकतात। म्हणजे 18 वर्षापासून ते 30 वर्षाच्या मध्ये पर्यंत जो पण विद्यार्थी असेल तो ह्या सीआरपीएफ पोलीस भरतीसाठी आवेदन अर्ज करू शकतो। आणि राहिल्यानंतर ओबीसी या प्रवर्गासाठी त्यांनी 3 वर्षाची सूट दिलेली आहे। 3 वर्षाची सूट म्हणजे 18 ते 28, म्हणजे 18 वर्षापासून ते 28 वर्षापर्यंत तुम्ही सीआरपीएफ पोलीस भरतीला अर्ज करू शकता। तर बरीच मुलं पण ह्याच्यामध्ये पण आहेत की सर ठीक आहे की आम्हाला वयाची मर्यादा कळाली, परंतु ह्याला क्वालिफाय काय असेल, क्वालिफाय असेल म्हणजे ह्याला शिक्षण किती असेल। आपण बघतो की आपल्याला पोलीस भरती द्यायची असेल तर आपल्याला 12वी पास असावं, परंतु ही सीआरपीएफ ची भरती फक्त आणि फक्त 10वी पास होते। किती पास होते? फक्त 10वी पास होते, ह्याला 12वीची आवश्यकता नाही। जर का तुमचं 10वी उत्तीर्ण असाल तुम्ही या वर्षापर्यंत, म्हणजे 18 वर्ष तुम्हाला कंप्लीट असेल तर आपल्या प्रवर्गातून आपण अर्ज करू शकतो। ठीक आहे, त्याच्यामध्ये ऑनलाईन जी फी असते तुमची फॉर्म भरण्याची, ते 1-2 प्रवर्गासाठी त्यांनी ऑनलाईन फीज नाही, म्हणजे ऑनलाईन फीज आकारली गेली नाही। तो प्रवर्ग असेल एससी आणि एसटी, आणि राहिलेला खुला प्रवर्ग आणि ओबीसी प्रवर्ग आहे, या प्रवर्गासाठी फक्त आणि फक्त 100 रुपये त्यांनी आवेदन अर्जाची फी ठेवलेली। ठीक आहे, आता याच्यामध्ये म्हणत असेल की सर मग पगाराची कसं आहे? जो बेसिक पगार आहे, बेसिक पगार त्याचा आहे 21,700। म्हणजे तुम्ही ट्रेनिंग सेंटरला ज्यावेळेस जाता, तुमची निवड यादीमध्ये नाव येतं, ज्यावेळेस तुम्ही ट्रेनिंगला जाता त्यावेळेस तुम्हाला 21,700 पासून तुमचा बेसिक पेमेंट असेल। त्याच्यानंतर मग त्यांची महागाई भत्ते वगैरे जे काय असेल अलाउन्स असतो त्याच्या पुढे पण तोही त्याच्यामध्ये वाढ असेल। आता शारीरिक चाचणी कशा पद्धतीने होईल? शारीरिक चाचणीमध्ये म्हणजे बेसिक असेल की तुमची पहिली एक तुमची मैदानी चाचणी होईल, लक्षात ठेवा, पहिली तुमची मैदानी चाचणी होईल, त्याच्यानंतर तुमची रिटर्न चाचणी होईल, त्याला आपण लेखी परीक्षा म्हणतो, आणि त्याच्यानंतर तुमचं मेडिकल होईल आणि तुमचं फायनल मेरिट लागेल। ठीक आहे, आता याच्यामध्ये मग आपण वयाची मर्यादा जशी बघितली किंवा आपण कशा पद्धतीने आवेदन अर्ज करायचा हे बघितलं, तशाच पद्धतीने आपण एक याचं हे पण बघूया की पुरुषांसाठी कुठले कुठले इव्हेंट आहेत, त्याच्यामध्ये त्याला उंची किती आहे, त्याला छातीचा घेर किती आहे हेही बघूया। जसं आपण बघितलं की पोलीस भरतीला पुरुषांना
165 सेंटीमीटर हाईट आहे, महिलांना 155 सेंटीमीटर हाईट आहे. तसंच सेम सीआरपीएफ पोलीस भरतीसाठी सुद्धा पुरुषांना 165 सेंटीमीटरच हाईट आहे आणि महिलांना 155 सेंटीमीटर हाईट आहे. 18 वर्ष पूर्ण असावं, पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर हाईट असावी, महिलांसाठी 155 सेंटीमीटर हाईट असावी. आता ह्याच्यामध्ये मी एक सांगू शकतो की तुम्हाला आपण बघत असेल सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे पण पद असतील तर आपण त्याला स्टाफ सिलेक्शन म्हणतो, एसएससी जीडी. त्याच्यामध्ये मग सीआयएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, आसाम रायफल, बीएसएफ, एसएसबी हे बरेच घटक येतात. परंतु ते घटक वेगळे आणि हा घटक वेगळा. मी ज्याची माहिती देतोय हा घटक वेगळा आहे. ठीक आहे, पुरुषांना 165 सेंटीमीटर हाईट असेल आणि पुरुषाला न फुगवता छातीचा घेर तुमचा 75 सेंटीमीटर असला पाहिजे आणि फुगवून तुमची 5 सेंटीमीटर तुमची छाती फुगली पाहिजे. म्हणजे न फुगवता 75 सेंटीमीटर आणि फुगवून 80. ठीक आहे, त्याच्यामध्ये मग आता इव्हेंट काय असतील, म्हणजे मैदानी चाचणीसाठी इव्हेंट काय असतील तर आपण बघतो की पोलीस भरतीला आता लॉंग जम्प नाहीये, म्हणून संबंध महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहेत ते सध्या लॉंग जम्प कडे नाहीयेच. फक्त या सीआरपीएफ पोलीस भरतीला तुम्हाला लॉंग जम्प मारायचे आणि ती लॉंग जम्प असेल पुरुषांसाठी 11 फूट. किती फूट असेल? 11 फूट. आणि महिलांसाठी ती लॉंग जम्प असेल तुम्हाला 3 फूट. किती फूट? 3 फूट. आणि दुसरी गोष्ट असं असेल जे की पोलीस भरतीला आपल्याला 1600 मीटरचा हा इव्हेंट असतो आणि महिलांसाठी 800 मीटरचा इव्हेंट असतो. या सीआरपीएफ पोलीस भरतीला पण पुरुषांसाठी 1600 मीटरचा हा एक इव्हेंट आहे आणि महिलांना 800 मीटरचा एक इव्हेंट आहे. मग आता आपल्या पोलीस भरतीमध्ये टायमिंग मध्ये कसं असेल तर टायमिंग मध्ये यावेळी जसं जसं टायमिंग मध्ये येईल तसं तसे आपल्याला गुण आहेत. ठीक आहे ना, परंतु इथं 1600 मीटरला भरपूर टाइम दिलेला. आता भरपूर टाइम म्हणजे किती दिलेला आहे बघूया आपण. 1600 मीटरसाठी पुरुषांसाठी 7 मिनिटं 30 सेकंदामध्ये येईल, त्याला आउट ऑफ मार्क्स आहेत. महिलांसाठी 800 मीटर 4 मिनिटं 45 सेकंदामध्ये जे येईल त्यांना आउट ऑफ मार्क आहेत, ही लक्षात ठेवा. आणि जे लॉंग जम्प मी सांगितलं की पुरुषांसाठी 11 फूट आहे आणि महिलांसाठी 3 फूट आहे, त्याच्यामध्ये पण तुम्हाला लॉंग जम्पला 3 चान्स देणार आहेत. 3 चान्स म्हणजे कसं, पहिला फाऊल झाला, दुसरा चान्स, दुसरा फाऊल झाला, तिसरा चान्स, म्हणजे तुम्हाला 3 चान्स लॉंग जम्प साठी आहेत. आणि एक तुम्हाला हाय जम्प पण मारायचे. ही फक्त आणि फक्त पुरुषांसाठी हाय जम्प असेल, ते हाय जम्प असेल तुमची 3.5 फूट. तुम्हाला उंच उडी मारायची, आपल्या भाषेत म्हणायला गेलं तर उंच उडी मारायची, त्यालाही तुम्हाला 3 चान्स दिले जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर मग तुमची सुरुवातीला मैदानी चाचणी होईल आणि मैदानी चाचणीमध्ये तुम्ही क्वालिफाय झाल्यानंतर तुमचा सेम पोलीस भरतीचा जसं 100 गुणांचा पेपर असतो तसा तुमचा सीआरपीएफ पोलिसांचा पण 100 गुणांचाच पेपर असेल. त्याच्यामध्ये फक्त एक थोडासा एका विषयामध्ये बदल आहे, तर आपण बघूया. 100 गुणांची तुमची लेखी परीक्षा होईल आणि जो काय त्याला वेळ दिला जाईल तो 90 मिनिटाचाच वेळ असेल. सेम पोलीस भरतीला 100 गुणांचा पेपर, 90 मिनिटाचा वेळ. सेम सीआरपीएफ पोलीस भरतीला पण 100 गुणांचा पेपर, 90 मिनिटाचा वेळ असेल. त्याच्यामध्ये कुठले कुठले विषय असतील, जो जनरल नॉलेज असतो तो 25 गुणांसाठी एक आहे, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता आहे 25 गुणांसाठी, गणित आहे 25 गुणांसाठी, आणि तुम्हाला चौथा जो विषय दिला आहे त्याला 2 ऑप्शन दिले. 2 ऑप्शन म्हणजे कुठले? हिंदी ऑब्लिक इंग्रजी. ज्याचं हिंदी पक्का आहे त्याला 25 गुणांसाठी असेल, ज्याचं इंग्लिश ग्रामर पक्का आहे त्याला 25 गुण असेल. म्हणजे हिंदी ग्रामर किंवा इंग्लिश ग्रामर ह्या दोन्हीपैकी एक तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आवेदन अर्ज करताना. ठीक आहे, अशी तुमची 100 गुणांची एक रिटर्न टेस्ट होईल. मग ओव्हरऑल फायनल तुमचं मेरिट लागेल. म्हणजे पहिल्यांदा मैदानी चाचणी, त्याच्यानंतर लेखी परीक्षा, ह्या दोन्हीचं बघून तुमचं मेरिट लागलं जाईल आणि मेरिट लागल्यानंतर तुमचं मेडिकल चेक केलं जाईल. आणि मेडिकल पण मला वाटतं सेम आपल्या पोलीस भरती टाईपच असेल. जर मेजर प्रॉब्लेम असेल तरच तुम्हाला तिथे डिस्क्वालिफाय केलं जाईल. मला फक्त ह्याच्या व्हिडिओ माध्यमातून एकच सांगायचं आहे की आपण बघतो की महाराष्ट्रातली बरीच मुलं माहिती नाहीये त्यांना, जे नवीन ह्या क्षेत्रामध्ये आलेले आहेत त्यांना पण ह्या गोष्टीचं माहिती नाहीये, किंवा जे 10वी पास आहेत परंतु 12वी पर्यंत गेले नाहीत. मग 12वी झाली असेल तर पोलीस भरती आपण आवेदन अर्ज करू शकतो, हे प्रत्येकाच्या डोक्यामध्ये फॅट बसलेलं आहे किंवा ते एक फीट झालेलं आहे. परंतु जो पोरगा 12वी शिकला नाहीये, जो फक्त 10वी शिकला आहे परंतु ह्या वयोमर्यादामध्ये बसतो, त्यांना आवेदन अर्ज करण्याची चांगली संधी आहे. त्याच्यानंतर मी सर्वांना एकच विनंती करतो, या महिन्यामध्ये म्हणजे ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये ह्याच्या जागा सुटतील आणि जागा सुटल्यानंतर पण मी तुम्हाला माहिती देईल. फक्त एक विषय घेऊ नका, जेवढे आपले आता जागा सुटतायत त्याला आवेदन अर्ज करा. ठीक आहे, आणि जर का कुणाला ह्याच्याबाबत अजून काय माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा स्वतःचा नंबर देतोय, त्या नंबरवरती मला फोन करा. मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करील. आणि आपले कमेंट बॉक्स तर ओपनच आहे, कुणाला काय त्याच्यावरती अजून बोलायचं असेल तर त्या कमेंट बॉक्सद्वारे पण बोलू शकता. ठीक आहे, थांबूया इथंच, भेटूया लवकरच. जय हिंद.